नमस्कार मित्रांनो, सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या पॉडकास्ट शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि या दिवशी भारतासोबतच संपूर्ण जगामध्ये योग, आसनं, सूर्यनमस्कार अशा वेगवेगळ्या योगिक क्रिया संपूर्ण जगामध्ये लोक करतात. तर या अनुषंगाने आज आपल्याकडे आपले जे गेस्ट आहेत ते आपले गेस्ट आहेत स्वामी चैतन्य हरी. नमस्ते स्वामीजी. नमस्ते. तर स्वामी चैतन्य हरी हे एक आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आहेत, योग गुरु आहेत. त्यांचं थायलंड, बाली या देशांमध्ये त्यांचे आश्रम आहेत, ते त्या ठिकाणी शिकवतात. भारतामध्ये गोव्यासारख्या ठिकाणी देखील त्यांचा आश्रम आहे, जिथं ते आपल्या योग मार्गदर्शनाचे वर्ग चालवतात. तर असे स्वामी चैतन्य हरी आज आपल्यासोबत आहेत. तर स्वामी चैतन्य हरी नगरसारख्या एका शेगावसारख्या ग्रामीण भागातनं आलेले आहेत. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे संदीप चौगुले. तर शेगावसारख्या ग्रामीण भागातनं आलेले संदीप चौगुले आज आंतरराष्ट्रीय योग गुरु या पदापर्यंत कसे पोचले याची जर्नी तर आपण सर्व जाणून घेणार आहोतच. त्याबरोबरच आज योगाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये पसरत चाललेलं संपूर्ण एक नैराश्याचं काही वातावरण असेल, व्यसनाधीनता असेल, तर यावर देखील आपण त्यांचं मार्गदर्शन करणार आहोत. सर्वप्रथम स्वामी चैतन्य हरी यांचा हा जो प्रवास आहे, एक आंतरराष्ट्रीय योग गुरु या पदापर्यंत ते कसे पोचले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. स्वामीजी, आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्याच शब्दात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा जो काही प्रवास आहे तर हा भन्नाट सगळा प्रवास असणार आहे. तर कसं या सगळ्या गोष्टींकडे आज मागं वळून पाहताना कसं वाटतं, म्हणजे कसं सुरुवात झाली तुमची? योग तुमच्या घरामध्ये होता, तुम्ही कसे योग साधनेकडे वळालात आणि तुमच्या जीवनात एक इतकं प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं घडून आलं याच्यावर आम्हाला जरा सांगाल का? तर माझी अध्यात्माची जी सुरुवात झाली ती वयाच्या 6व्या वर्षापासून सुरू झाली. आणि आमचे जे मोठे बंधू आहेत ते आर्मीमध्ये होते. तर तेव्हा जेव्हा पण ते नेहमी सुट्टीवरती घरी यायचे तर तेव्हा त्यांनी एक चांगली हॅबिट, आपण असं म्हणू की मी आणि अजून माझे जे मामांची मुलं आहेत तर सर्वांना पहाटे उठून रनिंग, योग, ध्यान आणि हे सगळं आम्हाला ते फिजिकल ट्रेनिंग घ्यायचे. आणि त्याच्या माध्यमातून मला ते खूप आवड निर्माण झाली. आणि ज्यावेळेस आमचे बंधू परत जात होते त्यावेळेस त्यांची पोस्टिंग काश्मीरमध्येच होते. तर मग केल्यानंतर पण मग मी कुठे ना कुठे मग मिस करायचो. तर त्यामुळे मग ते प्रॅक्टिस जे आहे ते कंटिन्युअसली मी करायला लागलो. आणि असं करत करत मला खूप आनंद येत गेला त्याच्यामध्ये. तर मग अशी ती माझी एक सुरुवात झाली परिवारमधून. आणि पुढे जाऊन मग म्हणजे ज्यावेळेस आमच्या बंधूंनी निर्णय घेतला की आता मला म्हणजे आर्मी कंटिन्यू नाही करायचं, मग त्यांच्या माध्यमातून मग मला भरपूर अजून काही शिकायला मिळालं. आणि ते आपण असं म्हणू की म्हणजे तो जो अनुभव होता लहानपणी की एक जो वातावरण आपण ज्याला म्हणू ते वातावरण ते मला मिळालं. आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक ते मुलाला एक मिळू शकतं है ना. आणि तर मग त्याच्यामुळे मग अशी माझी ती हळूहळू ती ग्रोथ होत गेली आणि आवड निर्माण होत गेली त्याच्यामध्ये.
आणि योग, ध्यान, बाकी बरं, ॲक्टिव्हिटीज. सुरुवात तर असं कोणी म्हणत नाही की आमचा मुलगा जाऊन पुढे योग शिक्षक किंवा योग गुरु होईल. तुमच्या पण घरामध्ये असं काहीतरी असेलच ना, की बाबा तू पुढे जाऊन हे करायचं, किंवा तुम्हाला पण असं वाटलं असेल. मग कसं हे त्यानंतरची साधना किंवा त्यानंतरचा योग साधनेचा प्रवास आणि तुमचा एकूणच कसा प्रवास झाला? तर त्याच्यामध्ये समज आमचे जे आई आणि वडील पण जे आहेत, म्हणजे ते पण, आता आमचे वडील नाही आहेत, पण त्यावेळेस शहरामध्ये असताना की घरामध्ये ते एक वातावरण होतं निर्माण. आणि तर त्याच्या माध्यमातून कसं की की ते वातावरण मिळाल्यामुळं ते मला अजून इझी झालं. आणि पुढे जाऊन मी पण असं विचार केला नव्हता की मी पुढे जाऊन असं काही योगमध्ये असं मी करू शकतो. बरोबर. पण ते जसं जसं साधना मी करत गेलो आणि तसं तसं माझं ते इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढत गेला. आणि सगळ्यात एक टर्निंग पॉईंट मी बघितला, कारण मला वाटतं आपण सर्वांनीच तो फेज आपण पाहिलेला आहे. बरोबर. जो वयाचे 14 वर्षी, 13व्या-14 वर्षी तो जीवनाचा एक यू पॉईंट असतो. बरोबर आहे अगदी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यसन वगैरे लागण्याचे जास्त चान्सेस अगदी, असतात. आणि ज्यावेळेस मी स्वतःला मी पाठीमागे बघतो, कारण वयाच्या 14 वर्षी शाळेत असताना बरेच माझे जे मित्रमंडळी, तर ते व्यसनाकडे ते वळाली होते. बरोबर. पण माझं जे एक फाउंडेशन ते निर्माण झालं होतं तोपर्यंत योग आणि ध्यानमुळं, तर तोपर्यंत तो एक चांगल्या पद्धतीने तो एक स्ट्रॉंग झालेला. आणि पुढे जाऊन मला असं कधी वाटलं नाही की मी ते व्यसन करावं. कारण ज्यावेळेस आपण एक साधना करतो की ते डिसिप्लिन आपल्यामध्ये ते येत जाते, की आपण कसं उठतो, आपण कसं बोलतो, आपण कसं वागतो, तर ते हळूहळू ते डिसिप्लिन आपल्यामध्ये येत जाते. बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे मला ते खूप छान वाटले, की म्हणजे असं जीवनामध्ये मला कधी म्हणजे व्यसनाकडे कधी मला जायला म्हणजे असं कधी इच्छा झाली नाही. बरोबर. आणि त्यानंतर मग मी 2003 नंतर मी थोडासा प्रवास जो आहे तो थोडासा म्हणजे एक गावापासून तर मी एक शहराकडे मी निघालो, की मला म्हणजे जो मी अनुभव घेत होतो आणि फक्त मला तो एक गावातच अनुभव नको होतं, की मला त्याच्या पलीकडे मला जायचं होतं. अच्छा. त्यामुळे मग मी 2003 पासून मग मी एक प्रवास सुरू केला. साधारणतः मी एक 13 वर्षाचा असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की मला एक फ्रीडम पण मिळालं मला. कारण खास करून ते घरात एक प्रेशर असतं, करिअर तू हे कर ते कर, तसं नव्हतं तुमच्या घरी. तर त्यामुळं जे मला जे करायचं होतं किंवा मला ज्याच्यामध्ये आवड आहे, तर ते मी चांगल्या पद्धतीनं मी म्हणजे मला एक विश्वास होता की मी ते चांगल्या पद्धतीनं करेन. अच्छा. आणि ऑब्व्हियसली की बंधूंचा पूर्णपणे मला म्हणजे सपोर्ट राहिलेला आहे आणि आज पण त्यांचा सपोर्ट आहेच. तर त्यामुळे मग इथं पुण्यात आल्यानंतर मग मला वेगवेगळ्या आश्रममध्ये राहायला मिळालं आणि एक साधना करायला मिळाली. आणि यामध्येच मग असे वेगवेगळे लोक मला मिळाले. तर फक्त मला ते साधनाच नाही मिळाले, पण असं म्हणू की जीवन काय आहे, जीवन आपण कसं जगलं पाहिजे, तर त्याचं पण ते अर्थ मला ते समजत गेला, तो अनुभव मला मिळत गेला. तर मग तर ती एक साधारणतः एक अशा पद्धतीची माझी एक तुमची एक जर्नी आहे. हो. तर या तुमच्या जर्नीच्या त्यालाच एक जोडून प्रश्न विचारतो, की आत्ता नुकतंच 10वीच्या 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. मुलं वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळतात. हा असा एक त्यांचा टर्निंग पॉईंट असतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी काही तरुण मुलं आहेत, तर त्यांनी कशा पद्धतीचा योग केला पाहिजे आणि कसं ते योगाकडं वळून आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतात, तर याच्यावरती काय तुम्हाला सांगता येईल का? कारण हा कालखंड असा आहे की कोणी जिम करतंय, कोणी अजून वेगळ्या पद्धतीचे काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतात. तर योग ही फक्त व्यायामाची पद्धत आहे का अजून योग त्याच्या पुढं जाऊन खूप मोठं एक क्षेत्र आहे? तर त्याच्याबद्दल सांगा, ऐकायला आवडेल नक्कीच. हो. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट तर जसं तुम्ही मुलांबद्दल विचारलात, कारण
योग जो आहे, जर आपण योग साधना म्हणू किंवा ध्यान साधना म्हणू, की त्याने काय ते आपल्या याच्यामध्ये एक स्टॅबिलिटी येते. दुसरी गोष्ट म्हणजे एक फोकस. खास करून आता आपण ऐकतो बरेच स्ट्रेस ह्या गोष्टी आणि सुसाईड केस पण आपण ऐकत असतो येस, येस. मुलामध्ये. कारण जिथे चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी झाली नाही, की तिथे कुठे ना कुठे ते ब्रेकडाऊन होतात. आणि मला असं वाटतं की कारण माझा जो अनुभव राहिला, कारण मी कधी पण एक्झाम्स वगैरे कधी मला प्रेशर असं फील झालं नाही माझ्या जीवनामध्ये. कारण योग आणि ध्यानमुळे काय होतं की तुमच्यामध्ये एक स्टॅबिलिटी निर्माण होते, एक फोकस निर्माण होते. तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्स म्हणून किंवा कोणतेही चॅलेंजेस जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात, तर ते आपल्याकडे ती क्षमता येते की आपण कसं त्या सिच्युएशनला कसं फेस करायचं. तर त्यामुळे मला असं नक्कीच वाटतं की प्रत्येक मुलांनी जर योग आणि ध्यानचं जर एक आपण साधना पण त्याला नाही म्हणू शकत, पण जर आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जर अभ्यास जर केला, तर त्याचा आपल्याला खूप काही फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आजची जी पिढी आहे ती 10 सेकंदाची रील्स पाहणे, तासनतास मोबाईलवरती त्यांचा बराचसा कालखंड जातो. सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती ही पिढी रिलाय करते. एवढं असूनही ही कुठंतरी डिस्कनेक्ट झालेली आहे. संवाद कुठंतरी कमी होत चाललेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं जाणवतं की कामाच्या ठिकाणी देखील खूप अशा वातावरणामुळे एक प्रेशर तयार झालेला असतो. तर जी लोक आज वर्किंगमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती कामाचा खूप ताण आहे, तर अशा लोकांच्या जीवनामध्ये योग कशा पद्धतीनं सहाय्यभूत ठरू शकतो, कशा पद्धतीनं बदल करू शकतो? हो. कारण योग जो आहे, जर आता मी एक 15 वर्षापासून मी फॉरेनमध्ये असं म्हणू की मी काम करतो आहे. आणि जी सिच्युएशन जी बघतो आहे आणि आता ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडं पण वाढली आहे. आणि खरं जर पाहिलं तर हे सगळं योग म्हणू, ध्यान म्हणू, हे आपले सगळे प्राचीन पद्धती आहेत. आणि थोडंसं आपण जर पाठीमागे जर गेलो, तर आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती, सिस्टम होते. तर त्यावेळेस काय होतं की गुरुकुलच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान मिळत होतं, है ना, की योग काय आहे, आपण का केलं पाहिजे आणि योगचे काय महत्त्व आहे जीवनामध्ये. तर ध्यानचा कसा उपयोग होतो शरीर आणि मनावरती. पण सध्याचं जे आपलं जे एज्युकेशन आहे, ते खूप बदललेलं आहे. ते फक्त ब्रेड बटरसाठीच तो एज्युकेशन आहे. आणि खरं म्हणजे जे आपली जी गुरुकुल पद्धती होती, तर त्याच्यामध्ये की की जीवन कसं जगायचं, तर ते पूर्णपणे एक आपण असं म्हणू की सर्व काही त्याच्यामध्ये होतं. तर त्यामुळे जर आपल्या जीवनामध्ये जरी तणाव आला आहे ना, कारण काही सिच्युएशन जरी निर्माण झाल्या, तर त्या गोष्टीला आपण कसं डील करू शकतो, है ना. कारण ते ऑलरेडी आपल्याला ज्ञान असायचं. पण आता कसं आहे की आपल्याकडे जास्त ते पुस्तकाचं ज्ञान आहे. आणि तर त्यामुळे जे प्रॅक्टिकल जे एज्युकेशन असलं पाहिजे, ते कुठे ना कुठे आपण ते मिस करतो. म्हणून एज्युकेशन सोबतच जर आपण योग आणि ध्यानला जर आपण कनेक्ट जर केलं, तर काय होईल की सुरुवातीपासूनच जर लहान मुलांना त्याची जर आवड निर्माण जर झाली, तर त्यांना हे समजेल की जे जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, जसं तुम्ही ऑफिसचं पण तुम्ही मेन्शन केलात, की तुम्हाला माहिती आहे की स्वतःला कसं ट्रीट करायचं. कारण ह्या गोष्टी असं आहे की आपण त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही आहे. बरोबर है ना. आणि असे सिच्युएशन जर निर्माण जर झाली, तर तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टीचं माहिती आहे की मी म्हणजे त्या प्रॉब्लेममधून मी कसं बाहेर येऊ शकतो, है ना. आणि आता इश्यू कसा आहे की आपल्याकडे जे आपलं जे एज्युकेशन आहे, पण ते एज्युकेशनमधून ते आपल्याला जे दैनंदिन जीवनामध्ये जे मिळालं पाहिजे, ते आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून आणि जसं ताणतणाव, स्ट्रेस, डिप्रेशन
आणि अजून पण बऱ्याच काही गोष्टी जे मानसिक इश्यू जे निर्माण जे झालेले आहेत तर ते याच्यामुळेच आहेत. जर हेच आपण गोष्टी आपण असं म्हणू की योग आणि ध्यान जर आपण त्यांना दिलं की कुठे पण ते असतील तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अभ्यास राहील, आणि त्याचा अभ्यास राहिल्यामुळे काय होईल, ह्या गोष्टी निर्माण नाही होणार. आणि जरी निर्माण झाल्या तर त्यांना माहिती आहे की स्वतःला कसं ट्रीट करायचं किंवा स्वतःला कसं क्युअर करायचं. आणि आता कसं होतं की आपण डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर कुठे जातो, डॉक्टरांकडे जातो, आपण गोळ्या वगैरे देतात, टॅबलेट्स देतात, पण ते त्याला ते क्युअर नाही आहे. त्याचे साईड इफेक्ट्स खूप राहतात. हो. आणि लाईफ जरा डिस्टर्ब होतं. बरोबर. या संदर्भातच मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की ही भारताची पारंपरिक अशी विद्या आहे. भारतामध्ये ही जन्मली, इथं वाढली, फ्लोरिश झाली. भारतामधनं अनेक लोकांनी या विद्येचा लाभ घेतला. भारतामध्ये खूप ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांनी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या. अगदी आपल्याकडे षटचक्र ध्यान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विपश्यनेपासून अनेक ध्यान पद्धती भारतात वेगवेगळ्या गुरूंकडून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शिकवल्या जातात. हे भारतामध्ये खूप अलीकडच्या काळात खूप वेगवेगळ्या संस्था ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती घेतात. त्याचबरोबर अगदी बाबा रामदेवपासून अय्यंगार गुरुजींचा आश्रम असेल, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं योग. आणि योगाला भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक खूप चांगले असे दिवस आलेत असं आपण म्हणूया. असं असताना पण भारतामध्ये असं वातावरण नाही आहे. आंतरराष्ट्रीय युरोप, अमेरिका किंवा इतर देशामध्ये योगाकडे ज्या गांभीर्यानं बघितलं जातं, भारतामध्ये तितकंसं गांभीर्य योग साधनेच्या बाबतीत नाही आहे असं आपल्याला जाणवतं. तर याच्या पाठीमागं काय कारण असेल? कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती योग शिक्षक म्हणून जेव्हा जाता त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणवत असतील, आणि भारतामध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस आपल्याकडं ह्या सगळ्या पातळीवर असणारी अनास्था पण तुम्हाला दिसत असेल. खूप वेगवेगळ्या स्तरावरती तुम्ही काम केलं आहे. अगदी तुम्ही कॉप्सचं पण योग प्रशिक्षण घेतलेलं आहे. मध्य प्रदेश सरकारने तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल. तर हे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय मानसिकता आणि आंतरराष्ट्रीय मानसिकता योगाच्या बाबतीत आणि सरकारसोबत काम करताना कशी अनुभव आले? तर पहिली गोष्ट म्हणजे काय, जसं आता तुम्ही सुरुवातीला बोलले की ही आपली एक प्राचीन पद्धती आहे, तर ती आपल्या साधू संतांकडून आपल्याला मिळालेली आहे. तर ते होतं कसं की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे आसपास आपल्या जो उपलब्ध असते तर आपल्याला त्याची थोडी किंमत कमी असते. बरोबर आहे ना, अगदी. आणि विदेशामध्ये काय झालंय की कारण त्यांच्याकडे ताणतणाव आणि बाकीचे एवढे इश्यूज आहेत, आणि त्यांना ते योगाचं ते महत्त्व समजलं, योग आणि ध्यानचं, की बरेच ज्यावेळेस आमच्याकडे ट्रेनिंगला वगैरे येतात किंवा प्रोग्राम्सला वगैरे येतात की ते बरेच काही त्यांच्या जीवनाबद्दल ते शेअर करतात. आणि त्यांचं योग आणि ध्यानमुळे त्यांचं जीवन कसं बदललं. आणि तर खरं जर पाहिलं तर म्हणजे महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं आहे की आपण कुठे ना कुठे योगचा जन्म इथं असल्यामुळे आपण ते थोडंसं मिस करतोय. आणि विदेशामध्ये काय झालं की त्यांना त्याचं महत्त्व कळालं. पण आता असं म्हणूया की जे मी कोविडच्या नंतरचा जो काळ मी बघतोय तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल आहे. अच्छा. हां. तर भारतात देखील गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागलेत. आणि साधारणतः मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस मी गावी जात होतो, हार्डली सकाळी जे लोक आहेत थोडे लोक वगैरे मिळायचे, समज वॉकिंग वगैरे करताना किंवा एक्सरसाइज करताना वगैरे. पण आपण असं म्हणू की आजची स्थिती अशी आहे की मी ज्यावेळेस घरी जातो तर आमच्या साईडलाच तिथे एक सुंदरसं ग्राउंड आहे. तर जवळजवळ ते 10 पटीनं वाढलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 20 लोकसुद्धा दिसत नव्हते आणि आज तिथे 100हून अधिक लोक तिथे येऊन
म्हणजे वेगवेगळे एक्सरसाइज वगैरे करतात. तर कुठे ना कुठे आता त्या लोकांना त्याचं महत्त्व समजायला लागलं आहे. आणि खरं म्हणजे याचा जो श्रेय आहे आपले जे यशस्वी पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी. आणि मला पण असं एक इच्छा होती की योगला जो आहे तो एक आंतरराष्ट्रीय मान्यता ती मिळायला पाहिजे होते. आणि तर त्यामुळे कसं आहे की आता कुठे जर आपण वेगळ्या देशामध्ये जर गेलो तर भारताला ते एक वेगळ्या नजराने बघतात. आणि त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस आम्ही 2014च्या अगोदर ज्यावेळेस आम्ही रशिया प्रोग्राम वगैरे असायचे, इवन एक्सक्यूज जरी म्हटलं तरी लोक असे घाबरून पळायचे. म्हणजे अशी स्थिती होती. आणि पण आता वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना जर माहिती झालं की आपण भारतामध्ये आहोत, म्हणजे त्यांच्याकडे ते असं वाटतं की आपल्याकडे ते येऊन विचारतात, ते वेळ मागतात आपल्याकडे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये तो बदल झालेला आहे. अच्छा. तर त्यामुळे आत्ता लोकांना कुठेतरी एक समजायला लागलं की योग आणि ध्यानचं महत्त्व काय आहे. तर त्यामुळे एक मी असं म्हणेल की कोविड नंतर बऱ्याच काही गोष्टी बदलल्यात. आणि जसं आता आमच्याकडे जरी प्रोग्रॅम्स वगैरे बघू तर खूप कमी म्हणजे आपले भारतीय लोक वगैरे असायचे. आणि आत्ता सगळ्यात जास्त लोक आपले भारतीय लोक येतात. क्या बात आहे, क्या बात आहे. हे झालेला बदल आहे काही वर्षांमध्ये. तर या संदर्भातच अजून एक विचारावंसं वाटतं, म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही, अशी एक उक्ती आहे मराठीमध्ये, तुम्हाला पण माहिती आहे. लोक ॲलोपॅथिक मेडिसिनकडे वळतात. एक गोळी क्रोसिनची घेतली तुम्ही की तुम्हाला रिलीफ भेटतो. योग ही एक जीवन पद्धती असं आपण म्हणतो की लॉंग टर्म ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक स्थैर्य येतं, शांतता येते, एक मॅच्युरिटी येते. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. तरी देखील तुमच्या या सगळ्या प्रोग्राम्स करत असताना तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की मिरेक्युलस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल झालेत? अर्थात सडनली ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, परंतु त्या गोष्टीनं तुम्ही सांगितलेली योग साधना केली, तुम्ही सांगितलेल्या ध्यानधारणेच्या पद्धती अवलंबिल्या आणि त्या व्यक्तीमध्ये बदल झाले. अशा काही केस स्टडीज तुम्ही आम्हाला सांगू शकता का? कारण हे चमत्कार जोपर्यंत लोक ऐकत नाहीत तोपर्यंत लोक या मार्गाकडे येत नाहीत. पूर्वीचे साधू संत पण चमत्कार करायचे की लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, ना की काहीतरी मॅजिक दाखवण्याचा उद्देश असायचा. तर तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये काही तुम्हाला चमत्कारिक गोष्टी अशा अनुभवायला भेटल्या की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काही घडून आलं? मला वाटतं साधारणतः 2014चा वेळ असेल, 13मध्ये. तर एक स्टुडंट, फ्रान्सची आमच्याकडे एक स्टुडंट होती. आणि ती स्टुडंट जी आहे ती स्टुडंट तिला बॅकचा बराच प्रॉब्लेम होता. अच्छा. आणि युरोपमध्ये असताना ते जेवढे पण बेस्ट थेरपिस्ट होते, फिजिओथेरपिस्ट वगैरे, तर त्यांच्याकडून ते एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे ट्रीटमेंट्स वगैरे मिळाले होते. बेस्ट ट्रीटमेंट जगातली तिने घेतले होते. बरोबर. पण ते क्युअर झालेलं नव्हतं तिचं. आणि 2013मध्ये ज्यावेळेस म्हणजे एक 2-3 सेशन्स आमच्याकडून घेतले होते. अच्छा. आणि त्यावेळेस त्यांनी मेन्शन केलं होतं की मला असा इश्यू आहे. तर मी म्हटलं होतं की तुम्हाला हे 2-3 सेशनमध्ये काय होणार नाही, थोडंसं तुम्हाला तो रिलीफ मिळू शकतो. मग काय करावं लागेल? मग त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जो आमचे 1 महिन्याचे जो प्रोग्राम्स असतात की तुम्हाला त्याच्यामध्ये यावं लागेल. आणि पण ते होईल का? मग मी त्यांना असं बोललो की तुम्ही फक्त येऊन पहा, है ना. आणि साधारणतः 15 दिवसामध्येच जे आपले टेक्निक्स आहेत आणि योगच्या माध्यमातून, तर म्हणजे आज पण त्या व्यक्तीमध्ये खूप ग्रॅटिट्यूड आहे. म्हणजे 3 वर्ष ती व्यक्ती म्हणजे जे बेस्ट फिजिओथेरपिस्ट आहेत सगळ्यांचे त्यांनी, खास करून ते युरोपमध्ये. बरोबर आहे. आणि जिथं की विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे. आणि तर त्यामुळे ते हे सगळं करून तर त्यांना तिथं ते म्हणजे ते क्युअर नाही मिळालं. आणि इथे मी त्यांना 1 महिन्यासाठी मी बोलवलं होतं, पण ते 15 दिवसामध्येच ते क्लिअर झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मग असे म्हणजे खूप आपण उदाहरण आहेत की
म्हणजे एक योगचा आपण त्याला एक चमत्कार म्हणू. चमत्कारच आहे. जर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं आणि प्रॉपर एक गायडन्स जर असेल, ज्या व्यक्तीला व्यवस्थित चालता नाही येत किंवा झुकता नाही येत, वागता नाही येत, तो व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये सर्व होऊ शकतो. एवढी ते योगमध्ये ताकद आहे. बरोबर. यालाच अनुषंगानं एक विचारावंसं वाटतं. योगाची महती खूप सांगितली जाते. त्याचबरोबर एक प्रिकॉशनरी गोष्ट देखील सगळ्याच ग्रंथांमध्ये सांगितली. तर ती गोष्ट म्हणजे की तुम्हाला योगाचं कुठनं तरी चांगला गुरु पाहिजे. हा गुरुगम्य मार्ग आहे असं जसं म्हटलंय की योगाला एक चांगला गुरु जर असेल तरच तुम्ही योगामध्ये त्याचे चांगले फायदे घेऊ शकता. नाहीतर योग हा तुम्हाला त्याचं नुकसानच करू शकतो. साईड इफेक्ट्स पण मिळू शकतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ही एक जी भीती आहे अगदी ग्रंथांमधनं पण सांगितली आहे किंवा नेहमी सांगितलं जातं की तुम्हाला योग्य गायडन्स असायला हवं. तर याच्याबद्दल तुमचे अनुभव कसे आहेत किंवा कोणी असं तुमचे काही शिष्य होते का की चुकीच्या पद्धतीनं योगाभ्यास केला आणि त्याला काहीतरी सहन करायला लागलं, असं काही घडतं का? नक्कीच असं घडतं आणि असे बरेच अनुभव आहेत. तर आमच्याकडे बरेच असे आम्ही अनुभव बघितलेले आहेत त्याच्यामधून. तर खरं म्हणजे ज्यावेळेस आपण योग साधनेकडे जातो तर हे खूप महत्त्वाचं आहे की म्हणजे त्या व्यक्तीला किती अनुभव आहे ना. तर जर त्या व्यक्तीला जर चांगला अनुभव असेल तरच ते आपल्याला चांगला अनुभव मिळू शकतो. आणि तर त्यामुळे जसं आता आपण साईड इफेक्ट्सबद्दल आपण बोलत होतो, नक्कीच योगमध्ये काय होतं, जर आपण चुकीचे जर आसनं जर केले तर ते डेफिनेटली आपल्याला कुठे ना कुठे म्हणजे आपण असं म्हणू की आपण काही चांगल्या गोष्टीसाठी आलो होतो पण ते दुसऱ्याच गोष्टी निर्माण झाले, असं होतात. असं पण होतं. खरं. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला किती वर्षाचा अनुभव आहे आणि ती व्यक्ती किती वर्षापासून त्या साधनेमध्ये आहे, तर ते महत्त्वाचं असतं. कारण आज सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येकजण यूट्यूबवरती जातो, काहीतरी व्हिडिओज पाहतो, कुठंतरी काहीतरी रील्स तो पाहतो आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करताना कुठंतरी मिस होतं आणि ते वेगळंच होऊन जातं. तर असं जे काय होतं त्याच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो मला की तुम्हाला योग्य गुरु असणं किती गरजेचं आहे. आणि काय होतं, ज्यावेळेस आपण पुस्तकातून किंवा जर आपण आपले जुने ग्रंथ जर पाहिले तर तिथे तो यूट्यूबचा मेन्शन नाही, कारण त्यावेळेस यूट्यूब नव्हतं. पण जर आपण पुस्तक जर वाचले तर ते म्हणतात की तुम्ही जे अनुभवी जे शिक्षक आहेत तर त्यांच्या अंडरमध्ये तुम्ही त्यांच्या गायडन्समध्ये तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आणि आता काय होतं की आपण टीव्हीच्या माध्यमातून म्हणू किंवा यूट्यूब म्हणू तर त्या माध्यमातून आपण तो शिकण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि नेमकी काय होतं की आपल्याला ते समजत नाही की आपण ते कशा पद्धतीनं करतो. बरोबर है ना, की आपलं बॉडी मुवमेंट कशी असले पाहिजे, आपले पाय कसे असले पाहिजे किंवा हात कसे असले पाहिजे, किंवा कधी कधी असं होतं की ज्यावेळेस आपण फॉरवर्ड बेंड पण करतो की आपण ते पाठ आपली सरळ आहे का नाही आहे ते सुद्धा आपल्याला कल्पना नसते. आणि तर त्यासाठी कसं आहे की ज्यावेळेस आपण अनुभवी व्यक्तीबरोबर आपण करतो, शिक्षक बरोबर म्हणू किंवा गुरुबरोबर करतो, तर तिथे कसं असतं की जर कोणी चुकीचं करत असेल की तिथे शिक्षक जाऊन करेक्ट करतो किंवा सांगतो. बरोबर. आणि त्या माध्यमातून काय होतं की जसं आता मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो की नेहमी मला असं होत होतं की ज्यावेळेस मी चुकीच्या आसनास करतोय तर माझे जे गुरु होते, शिक्षक होते, ते येऊन मला ते करेक्ट करत होते पॉश्चरला. आणि त्यातूनच मला तो अनुभव मिळायला लागला की अरे मी काहीतरी चुकीचं करतोय. आणि ज्यावेळेस ते करेक्ट केल्यानंतर मी स्वतःला ज्यावेळेस मी फील करत होतो की ब्लड फ्लो कसं चालतो है ना, की त्यावेळेस एक मनाची स्थिती कशी निर्माण होते. कारण ज्यावेळेस आपल्या बॉडीची ज्यावेळेस अलाइनमेंट प्रॉपर होते, शरीरामध्ये ते सूक्ष्म ते बदल ज्यावेळेस तुम्ही सेन्सिटिव्ह होतात त्याला ते अनुभव करू शकतो. आणि मग ते हळूहळू ज्यावेळेस मी जास्त आपल्या शरीरावरती ज्यावेळेस मी फोकस केलं, पण ते लक्षात मला आलं की ते फक्त आसनच नाही आहेत, कारण ते खूप इंटरनली जे आहे ते एक सूक्ष्म बदल आहे. आणि त्यामुळे की तुम्हाला त्याच्यामध्ये ते स्टॅबिलिटी निर्माण होते.
आणि त्याच्या पलीकडे जर गेलो, जर आपण व्यवस्थित आसनं जर निर्माण जर केले, तर मग ते काय होतं की आपल्याला जे इंजुरी जे होतात ते इंजुरीज होत नाही आहेत. आणि आता बरेच असे स्टाईल्स तुम्ही ऐकलं असेल योगामध्येच, मी नाव नाही घेत, पण असे काही स्टाईल्स आहेत की लोक बरेच वर्षापासून योगा करतात आणि त्यांना ते इंजुरी होतात. आणि असं तुम्हाला असं वाटेल की बुवा आता हे लोक एवढ्या वर्षापासून करतात आणि यांना इंजुरीज कसं होतं. पण जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन जर नसेल आणि आपण ते व्यवस्थित करत नसेल, की आपण ते बॉडी पोश्चर असो किंवा आपले श्वास घेण्याची पद्धती असो, जर ते प्रॉपर जर नसेल तर तुम्हाला कुठे ना कुठे ते साईड इफेक्ट्स जाणवणारच. याच्या संदर्भातच आज प्रत्येक गावामध्ये आज कुठं ना कुठंतरी योगाचे वर्ग चालू झालेले आहेत. काही लोक प्रायव्हेट योगाचे वर्ग चालू झालेले आहेत. मग ते कम्पॅरिझन होतं, तुमच्याकडं काय शिकवलं जातं, आमच्याकडं काय शिकवलं जातं, असं कम्पॅरिझन होतं. मग दर महिन्याला इतक्या फीमध्ये आम्हाला इतकी आसनं रोज करून घेतली जातात, 20-25 आसनं. आणि मग तुमच्याकडं नाही, आमच्याकडं मग एवढी आसनं नाही घेत. मग हा जो एक हे आहे की पटपट आसनं करणं, एक व्यायाम प्रकार केल्यासारखा पटपट आसनं करणं, आणि मग त्या माध्यमातून आम्ही एवढी आसनं घेतो आमच्या योग विद्यार्थ्यांची. यातनं मग खरंच ते योगाचे फायदे भेटतात का, आणि खरंच योग ही क्रिया जी आहे ती कशी केली पाहिजे, याच्याबद्दल जे काय आता व्यावसायीकरण होतंय योग वर्गांचं, तर याच्याबद्दल जरूर काहीतरी मार्गदर्शन करा. म्हणजे आपण असं म्हणू ना की क्वांटिटी नाही क्वालिटी. येस है ना. तर आपण किती आसनास करतो ते महत्वाचं नाही, पण ते कसं करतो ते महत्वाचं आहे. आणि आपण कुणाच्या अंडरमध्ये करतो. जसं तुम्ही म्हटलं की ते आसन तुम्ही फील करता, तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म बदल तुम्ही जेव्हा अनुभवायला लागता, त्यानंतर तुमचे शरीरामध्ये मनामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरू होतात. स्थिरम सुखम आसनम अशी जी एक आसनाची व्याख्या केली जाते की तुम्हाला ते स्थिर करतं, सुखकारक असतं, आणि ते आसन. आणि एकीकडं असं आहे की नाही, खूप सारी आसनं करतात 1 तासामध्ये लोक, 20-25 आसनं सगळी आसनं करतात. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मिनिटाचा प्राणायाम देखील करतात. तर आणि हे सगळं 1 तासात 1.5 तासामध्ये बसवतात. तर खरंच या पद्धतीचं जे क्लासेसचा पॅटर्न सध्या चालू आहे, तर यांनी खरंच काय फायदा होतो का यांनी नुकसानच होऊ शकतं? नाही, फायदा होतो, नक्कीच होतो त्याने. पण तो पॅटर्न आपण कसं डिझाईन करतो है ना, आणि आपण काय देतो त्याच्यावरती अवलंबून आहे. समज जसं तुम्ही एक शब्द वापरला की पटपट है ना, आणि जर आपण त्या गोष्टी पटपट केले तर मग ते पटपट आपल्याला रिझल्ट नाही मिळत. अगदी है ना. तर कोणतीही गोष्ट ते सेटल व्हायला त्याला वेळ लागतो. अगदी है ना. आणि तर त्यामुळे जसं कुठे आपल्याला 25 आसनं करायचे, जर आपण ते 10 आसनं जर केले वेळ देऊन तेवढ्याच वेळामध्ये, तर मी असं म्हणेल की त्याचं आपल्याला जास्त बेनिफिट मिळू शकतो. तर त्यामुळे आपण असं म्हणू की तिथे की 25 आसनास करण्यापेक्षा तुम्ही 10 आसनास करा, पण ते चांगल्या पद्धतीनं की जे स्वतःला तुम्ही फील करू शकाल. की फक्त जायचं आणि मला एक बॉडीसाठी मला थोडं, मग तुम्हाला तो अनुभव पण तसंच मिळतो ना. एक थोडंसं तुम्हाला बॉडीच्या माध्यमातून तुम्हाला थोडा एक आनंद मिळतो, पण जो स्पिरिच्युअली जो अनुभव आहे ते तुम्हाला नाही मिळत. आणि जो स्पिरिच्युअली अनुभव जो आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून त्या डीपमध्ये तुम्हाला जावं लागतं. त्या भागाकडे मी येणारच आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, योग तुम्हाला ध्यानधारणेसाठी प्रिपेअर करतं, तुमचं शरीर प्रिपेअर करतं असं सांगितलं जातं. कारण जे काही टप्पे आहेत योगाचे, यमनियम, आसन, प्राणायाम, आणि मग धारणा, आणि मग ध्यान, बरोबर, प्रत्याहार, धारणा, ध्यान. तर असे जे टप्पे आहेत, तर लोक आसनांच्या तिथंच येतात आणि तिथंच थांबतात. त्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन आज घडीला तर वेगळ्या पातळ्यांवरती असेल, परंतु ते मार्गदर्शन कसं मिळवायचं? ठीक आहे, एखादा व्यक्ती रोज योगासनं करत असेल, शारीरिकदृष्ट्या तो सदृढ आहे असं आपण समजूया,
ध्यानामध्ये कशा दृष्टी कसं प्रवेश करायचं, धारणा, प्रत्याहार, ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल याच्यापर्यंत माणूस जातच नाही, तर याच्यावर काय सांगाल? तर जर पतंजलीनं जे आपल्याला दिलेलं आहे ते 8 सूत्र दिलेले आहेत, है ना. तर 8 सूत्रामधून आपण काय फक्त त्याच्यातला जो एक आसनाचा जो पार्ट आहे तोच फक्त आपण घेतलेला आहे. बरोबर. आणि पतंजली एक खूप मोठे सायंटिफिक मास्टर होते. ते फक्त ते एक गुरु नव्हते, पण सायंटिफिक, म्हणजे मला वाटतं क्वचितच असं पृथ्वीवर ते मास्टर झालेले आहेत. आणि त्यांनी आपण असं म्हणू की जे 5,000 वर्षापूर्वी त्यांनी जे स्वतःच्या बॉडीवरती जे एक्सपेरिमेंट जे केलेलं आहे, आणि आपण असं म्हणू की मॉडर्न सायन्स, मॉडर्न मेडिकल सिस्टम, ज्यावेळेस ते 5,000 वर्षापूर्वी जे बोलले ते आज ते ॲग्री करतात की हां, म्हणजे पतंजली जे बोलले होते ते सत्य आहे ना. आणि विषय म्हणजे काय आहे की म्हणजे असं होतं की आपल्याला तहान किती आहे ना. म्हणजे बुद्ध नेहमी म्हणायचे की ज्यावेळेस शिष्य तयार होतो, गुरु तिथे प्रगट होतात. आणि तर त्यामुळे कसं आहे की आपण जर तयार असेल की आपल्याला तसं तो मार्ग मिळत जातो. गुरु शोधावा लागत नाही, असं गुरु शोधायला लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःची तयारी करावी लागते, कारण ज्यावेळेस आपली स्वतःची तयार असेल गुरु आपोआपच मिळून प्रगट होतात. खरं आहे ते. आणि तर त्यामुळे काय आहे की योगमध्ये, कारण आत्ताचा जो टप्पा जर आपण बघितला तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण स्वस्थ राहावं, है ना. आणि त्यामुळे जे आता आपण योगा टीचर्स पण म्हणू की म्हणजे थोडंसं आम्ही पण त्याला रिलेट करतो. कारण कसं जर तुम्ही थोडंसं त्याच्या व्यतिरिक्त जर ज्ञान जर दिलं की ते लोकांच्या डोक्यावरून जातं, है ना. तर त्याच्यासाठी काय की त्याच्यासाठी तुमची तयारी पण पाहिजे. अगदी. म्हणजे ते एक पचवण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये पाहिजे. फक्त कसं आहे, तुम्हाला मी दिलं पण ते तुमच्याकडे घेण्याची क्षमता जर नसेल, पण ते जास्त देऊन पण उपयोग नाही आहे. म्हणजे ती गोष्ट तेवढीच दिली पाहिजे की त्या व्यक्तीला तेवढी त्याची गरज आहे, तेवढं पचेल तेवढंच द्यायचं. हो. जर जास्त जर दिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतं, कमी जरी दिलं तर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम होऊ शकतं. त्यासाठीच नेहमी असं म्हटलं जातं की योग्य गुरु तुम्हाला असायला, गुरुला समजतं की समोरच्या शिष्याला किती गरज आहे. तर याच्या माध्यमातून आम्ही काय करतो, ज्यावेळेस आमच्याकडे व्यवस्थित म्हणजे असे स्टुडंट्स असतात, विद्यार्थी असतात की त्यांना खरंच म्हणजे अजून त्यांना डीपमध्ये जाण्याची इच्छा असते, मग अशा विद्यार्थ्यांची आम्ही एक म्हणजे वेगळे प्रोग्राम घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये योग, ध्यान आणि त्यांना तो मौनचा पण त्यांना अनुभव मिळतो. म्हणजे कसं आहे की एक असत की नॉर्मल क्लासेस, एक जनरल क्लासेस आपण म्हणू की सर्वांसाठी, की फक्त त्यांचं एक माइंडसेट असतो की बाबा मला सर्टन इश्यूज आहेत की ते ठीक व्हावं, रिझॉल्व्ह झाले की संपलं बस, किंवा मला स्वस्थ राहायचं. फक्त योग हा व्यायाम आहे, मला तो शिकायचा आहे की मला स्वस्थ राहायचं आहे ना. पण असे पण तिथे लोक आहेत की मग आम्ही काय करतो की ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की बाबा ह्या लोकांना खरंच ते मनापासून करतात, जे लोक मनापासून करतात आणि त्यांना अजून त्या डीपमध्ये जायचं, मग अशा विद्यार्थ्यांचं एक वेगळी कार्यशाळा असते. मग त्या कार्यशाळेच्या माध्यमातून असे जे इंटेन्सिव्ह जे आमचे प्रोग्राम्स असतात साधनेमध्ये, मग त्यांना ते अनुभव दिले जातात असं. आता आपण नेहमीच बघतो की योग करतायत लोक, वेगवेगळे योगासनांचे शॉर्ट्स, रील करतायत, व्हिडिओज करतायत आणि सोशल मीडियावरती टाकतायत. आणि त्याच्या पलीकडं झालं त्यांचं योगा मॅटवरती सुरू होतो आणि मॅटवरतीच संपतो. तर त्याच्या पलीकडं पण जाऊन एक जीवन पद्धती आहे की तुमच्या आहारापासून ती जीवन पद्धती, तुम्ही किती बोलाल, कसं बोलायचं, कसं राहायचं, याच्याबद्दल देखील योग तसंच मार्गदर्शन करतं. तर याच्याबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना जरा मार्गदर्शन करा. योग ही जीवन पद्धती आहे असं जे सांगितलं जातं ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं जातं, लार्जर कॉन्टेक्स्ट जो आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. एक आहे वर्ग की जो आज मी आता एक योगासन केलंय, काहीतरी कठीण योगासन करून दाखवलं, त्याची रील टाकली, त्याला किती लाईक्स आल्या, ही एक गोष्ट.
आणि एक लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये आपण योग एक लाईफस्टाईल, एक जीवन पद्धती पाहतो, तर त्याच्यावरती सांगा. कसं होतं की बऱ्याचदा असं होतं, जे लोकांना इश्यूज असतात, किंवा आपण असं म्हणू की एक इश्यूज आणि एक आवड आणि एक महत्त्व, ज्यावेळेस व्यक्ती वाचतो किंवा ऐकतो, नंतर लक्षात येतं की अरे, योग आणि ध्यानचे आपल्याला चांगले बेनिफिट्स आहेत किंवा आपण ते केलं पाहिजे. ते हळूहळू करत काय होते की त्या व्यक्तीमध्ये ते जास्त प्रमाणामध्ये आवड निर्माण होत जाते. मग आवड निर्माण जर झाली की कुठे ना कुठे मग आपण ज्यावेळेस योग करत जातो ते आपोआप ते डिसिप्लिन आपल्यामध्ये येत राहतात. जसं मी थोड्या वेळाच्या अगोदर मी बोललो की सूक्ष्म परिवर्तन होतात. कारण ते काय होतं की सूक्ष्म परिवर्तन आपल्याला लगेच जाणवत नाही आहे, तर त्याला थोडासा वेळ लागतो. आणि ज्यावेळेस मग ते जाणवायला लागतात, मग त्याच्यामधून मग आपल्याला डाएट की आपलं जे आहार आहे, पण ते आपल्या लक्षात येते की माझं आहार कसं असलं पाहिजे, है ना. मग कारण कसं आहे की योग आणि आहार हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. समज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे योग करतायत पण तुमचा आहार व्यवस्थित नसेल, मग तुम्हाला ते बेनिफिट नाही मिळणार, त्याचे फायदे भेटत नाहीत. हो. बरोबर. आणि तर त्यामुळे जर तुम्हाला योग करायचं असेल तर तुम्हाला ते आहार पण समजून घ्यावं लागेल. तर मग हे दोन्ही एकमेकांशी परस्पर पूरक अशा गोष्टी पूरक आहेत. आहेत. हो. म्हणजे तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीचा आहार घेताय, ज्याला आज आपण म्हणूया की अगदी मांसाहार करताय आणि तुम्ही योग पण करताय, हो. तर तसा तो बेनिफिट त्यांना भेटणार नाही. हां, म्हणजे असं नाही आहे प्रत्येक, म्हणजे इथे असं तर बोलायला नाही पाहिजे मांसाहारचं, पण आपण कधी करतोय ते पण एवढं आहे की ज्यावेळेस आपण योगा करतो तर कुठे ना कुठे तो तुम्हाला डिस्कम्फर्टेबल व्हायला लागतं. मेडिकल योगा हा एक नवीन एक्सप्लोर केलेला की एक नवीन ब्रँच आहे, तर याच्या संदर्भात काही स्टुडंट्स किंवा तसे काही हे येतात का तुम्हाला? तर त्याला योगा थेरपी म्हटलं जातं. आणि आता आपल्या सगळ्या जेवढे पण मोठमोठे आणि चांगले जे आश्रम्स म्हणू किंवा इन्स्टिट्यूट म्हणू, तर त्याचं ते एक कोर्स दिला जातो. आणि नक्कीच ही जर आपल्याला जर आपलं स्वस्थ शरीर जर नसेल तर आपल्याला व्यवस्थित योग साधना आणि ध्यान साधना आपल्याला करता येणार नाही आहे. तर त्यामुळे हे गोष्टी करण्याच्या अगोदर की आपल्याला स्वस्थ होणं खूप महत्त्वाचं आहे, है ना. आणि जसं आपण योगा थेरपीचा जर विषय जर घेतला तर मग कसं की थोडंसं ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये व्याधी असतात की त्या स्पेसिफिक व्याधीवरती आपल्याला व्यवस्थित काम करता येतं. आणि जनरल क्लास ज्यावेळेस आपण योगा क्लास असतो तो एक जनरल असतो. आणि योगा थेरपीमध्ये काय होतं की जे तुम्हाला इश्यूज आहेत त्याच्यावरतीच आपल्याला ते काम करावं लागतं. म्हणजे त्याच पद्धतीची आसनं त्याला करायला करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं मग ते पटकन म्हणजे एक लवकर त्याचा एक बेनिफिट पण मिळतो आपल्याला. एक थोडंसं विचित्र वियर्ड वाटण्यासारखा एक प्रश्न आहे की एखादी व्यक्ती व्यसनाधीन झाली आणि अगदी ड्रग्स वगैरे अशा पद्धतीची व्यसनं आहेत किंवा, आणि अशी व्यक्ती आली तुमच्याकडं आणि म्हटलं की मला योग साधना करायची आहे किंवा योग शिकायचा आहे, आणि मग अशी एखादी केस स्टडी आहे का की ती रिव्हर्सलमध्ये गेली आहे किंवा तिला हळूहळू तिनं विड्रॉ केलं हे सगळं व्यसनांपासून, तर असं काही चमत्कारिक तुमच्याकडं काही अशा केसेस येतात का? एक नाही, खूप आहेत. त्याच्याबद्दल जरा ऐकायला आवडेल. आपण विदेशातल्या जर लोकांना जर बघितलं, सगळे ते कुठे ना कुठे त्यांच्या जीवनामध्ये योगमुळं ते युटर्न येतो. आणि सध्याचा त्यांचा असा अनुभव आहे की एक त्यांनी 2-3 जरी सेशन जरी घेतले तर त्यांना असं वाटतं की हे भारताकडून किती मोठं आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे. अजून आपल्याला त्याच्याबद्दल आपण ते व्हॅल्यू आपण समजलेलो नाही आहे. पण जेवढे पण आताचे वेस्टर्नर्स वगैरे आपल्याकडे येतात, मग हे सगळे त्याच्या माध्यमातूनच योगला कनेक्टेड झालेले आहेत की माझं जीवन असं होतं आणि योगमुळेच माझं जीवन परिवर्तन झालंय. आणि असे खूप आहेत की ॲडिक्टेड होते, अल्कोहोलिक म्हणू, ड्रग्स म्हणू, आणि आज खूप चांगल्या पद्धतीनं योग शिकवतात.
किंवा त्यातनं बाहेर आले, योग साधना करतात. करत समजून घेतलं. अच्छा. की फक्त हा एक पर्याय नाही आहे आपल्याला. जर आपण जर योग अभ्यास जर केला तर त्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि अशी खूप अशी उदाहरणं आहेत. रिहॅब मध्ये खूप मदत करते. खूप मदत करते. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस मला मध्य प्रदेश सरकारने ज्यावेळेस आता बोलवलं होतं तिथे पण मी सांगितलं की स्कूल असो, शाळा असो, कॉलेजेस असो, आपले हॉस्पिटल्स असो, जेल्स असो, सेना असेल, सगळ्या फील्डमध्ये, पोलीसमध्ये, की असं आहे की योग आणि ध्यान तो कंपल्सरी केलं पाहिजे. अच्छा. आणि खरं तुम्हाला याच्यातलं एक सांगतो की म्हणजे योग आणि ध्यानचा जन्म इथूनच आहे. ते अजून आपण अप्लाय नाही केलेलं. पण जर तुम्ही अमेरिका वगैरे जर बघितलं तर तिथे शाळेमध्ये मुलांना योग आणि ध्यान कंपल्सरी केलं आहे. आर्मीसाठी त्यांनी कंपल्सरी केलं आहे. बरेच कॉर्पोरेटचे जेवढे पण मोठमोठे कंपनी आहेत, जसं आपण गुगल म्हणू, मायक्रोसॉफ्ट म्हणू, अशा कंपनीमध्ये त्यांनी योग कंपल्सरी केलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की त्या लोकांनी जास्त त्याचं महत्त्व समजून घेतलं, त्यांना त्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी ते चालायला पण चालू केली त्या दिशेने. तर जर नक्कीच जसं आता त्याच्या अगोदर पण आपण बोलत होतो, आणि जर आपण ते शाळेतूनच आपण जर मुलांना जर दिलं, कारण ती आपल्याकडे आहे असं आपण म्हणू, आणि ती नाही आहे त्यांच्याकडे, तरी पण ती लोक करतात. जर आपण जर लहान मुला सुरुवात जर केली लहान मुलांची, तर त्यांचं जे जीवन जे आहे ते खूप काही बदलू शकतं. म्हणजे आपण असं म्हणू की त्यांचं जे जीवन आहे ते एक फुलाप्रमाणे होऊ शकतं, है ना. आणि त्यामुळे कसं आहे की म्हणूनच आम्ही ह्या फील्डमध्ये आता काम करतोय की बरेच वर्ष, मला 15 वर्षापासून मी बरेच फॉरेनमध्ये मी कामं केले. पण असं मला वाटतं की आता आपल्या लोकांबरोबर काम केलं पाहिजे, गरजेचं आहे. आणि आता ते समजू शकतात. कारण मी ज्यावेळेस कोविडच्या अगोदर आम्ही प्रयत्न केले तर खूप मुश्किल होतं. पण आता असं वाटतं की आता आपले लोक घेऊ शकतील. तर त्यामुळे जेवढं की आता होऊ शकतं की याच्या माध्यमातून क्या बात आहे. असंच एक आउट ऑफ ट्रॅक जाणारा थोडासा प्रश्न वाटेल कदाचित. मनोविकारामध्ये योग कशा पद्धतीनं कार्य करतो? आत्ता खूप नैराश्यापासून, स्प्लिट पर्सनॅलिटी असेल, नैराश्य असेल, किंवा खूप वेगवेगळ्या सायकोपॅथ पद्धतीचे लोक आजकाल खूप विचित्र पद्धतीनं सगळे क्राईम्स घडत आहेत. तर असे काही क्रिमिनल्स त्यांच्यासोबत काम केलं आहे का, की असे काही सायकोपॅथ, आणि त्यांना तुम्हाला योग शिकवावा लागलाय आणि त्यांच्यामध्ये काही बदल झालेत, तर याच्या संदर्भात काय एक्सपिरियन्स असतील, किंवा हा योग याच्यामध्ये कशा पद्धतीनं काम करतो, तर योग याच्यावर कसा काम करू शकतो, याचा पुन्हा एकदा परत हा रिहॅबिलिटेशन आणि या पद्धतीचा प्रश्न आहे. परंतु हे वाढतंय, सगळ्याच क्राईम रेट वाढतोय. मग ते डोमेस्टिक हे असेल, व्हायलन्स असेल, किंवा ऑफिसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्राईम्स घडत आहेत, तर याच्यामध्ये योग कशा पद्धतीनं काम करू शकतो? याच्यामध्ये असं आहे की जपानमध्ये खूप सुंदर एक पद्धती आहे, ध्यानची एक पद्धती आहे, की तिथे लहान मुलांना ते शिकवले जातं की ज्यावेळेस आपल्याला राग येतो, तुम्ही 2 मिनटं डोळे झाकून फक्त श्वासाला पहा, है ना. आणि जर जपानला जर पाहिलं आज की आणि ते आज पण ती पद्धत आहे. क्या बात. आणि तर त्यामुळे कसं आहे की आपल्या शाळेपासून त्यांना शाळेपासूनच ते शिकायला. तर आता जसं आपण क्राईम का होतात, है ना, कुठे ना कुठे डिसबॅलन्स आहे. तो एकच क्षणच असतो क्राईम कमिट करतो तो. एक्झॅक्टली. ते 2 मिनिटाच्या याच्यामध्ये माणूस काय करतो त्याला पण कळत नाही. अगदी हो, है ना. पण ते होण्याच्या अगोदरच, म्हणूनच ज्या आपण थोडंसं अगोदर बोलत होतो, तर ते आपण लहानपणापासूनच ते बाळकडू जर दिलं, है ना, की ते कुठे ना कुठे ते माइंड डिसबॅलन्स होणार नाही, की त्या व्यक्तीकडे ती तेवढी विचार क्षमता असेल की त्या मोमेंटला मला कसं रिॲक्ट करायचं आणि मला कसं डिसिजन घ्यायचे. आणि तर त्यामुळे कसं आहे की ज्यावेळेस आम्ही जेलमध्ये पण काम केलेले आहेत, तर
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे पाहिलं की ज्यावेळेस त्यांना योग आणि ध्यानचा ज्यावेळेस अनुभव मिळतो, आणि काही लोक असे पण आहेत जेलमधून आल्यानंतर ते आम्हाला जॉईन पण क्या झालेले बात आहे, वा. हां, हे असे आहेत क्या क्या हां, क्या की बात आहे. त्यांचं जीवन बदललेलं आहे है ना. नक्की नक्की. तर म्हणजे एवढं त्याच्यामध्ये पॉवर आहे. तर त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की ते होण्याच्या अगोदर, म्हणजे एखादे आपल्या शरीरामध्ये आजार होण्याच्या अगोदर त्याची जर व्यवस्थित आपण जर काळजी घेतली तर ते आजार होणारच नाही आहे. तर त्यामुळे जर आपण जर योग आणि ध्यान त्याला जर आपण जीवनशैली जर बनवली तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होणारच नाही आहे. उलट याच्या पलीकडे जीवन तुमचं स्वस्थ होईल, आनंदित होईल है ना, आणि जो जगण्याचा जो अर्थ आहे तो एक वेगळाच असेल. असाच एक थोडा वेगळा प्रश्न आहे. असा एखादा विद्यार्थी येतो का जो म्हणतो की मला माझी कुंडलिनी जागृत करायची आहे आणि त्यासाठी मला योग शिकवा वगैरे, कारण आज माझा ब्लड प्रेशर वाढला आहे आणि मला असं योग सांगा, मला जास्त शुगर आहे म्हणून योग सांगा. परंतु आपलं जे काही योग विज्ञान आहे हे आध्यात्मिक ध्यानधारणेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितलेले. तर आज देखील असे काही लोक आहेत का की जे खरंच त्यांना त्या मार्गाला जायचे आणि म्हणून ते योग शिकण्यासाठी तुमच्याकडे येतात? हां, ज्यावेळेस लोक आमच्याकडे येतात, जसं तुम्ही कुंडलिनीचा जो शब्द यूज केला, की आम्ही एवढंच म्हणत असतो की बाबा तू आता ध्यान कर, थोडं योग कर. तर नंतर बघू आपण, पुढं बघूया, तो पुढचा चॅप्टर आहे तो. तू चालायला तर चालू कर, हां, प्रवास तर चालू कर. हां, तर मग असे केसेस येतात आमच्याकडे. पण जर त्याला थोडंसं लक्षात जर आलं तर मग थांबतो, नसेल तर मग ती व्यक्ती पुढे जाते. कारण भारताकडं पाहण्याचा जो एक दृष्टिकोन आहे की भारतामध्ये अशा पद्धतीचे हिमालयीन साधू आहेत की ज्यांच्याकडं अशा सुपर नॅचरल पॉवर्स आहेत आणि ते सगळे योगिक आहेत. म्हणून एक वेस्टर्न कंट्रीज झाली की त्यांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असा असतो की की यांच्याकडं काही पॉवर्स आहेत. तर असे काही अनुभव आले का तुम्हाला की जेव्हा तुम्ही अलॉंग द वे ट्रॅव्हल करता सगळ्या जगामध्ये आणि त्यात तुम्ही योग शिक्षक आहात, योग गुरु आहात, तर असं काही तुम्हाला अनुभवायला आलं का? हां, कारण काय होतं की जे जेन्युइन लोक जे असतात आणि ते खरं तसं दाखवत नाही आहेत है ना. आणि नक्कीच ज्यावेळेस मी प्रवास करतो असे साधू संत वगैरे मिळतात आणि तर थोडंसं वेगळं परिचय देतात. अच्छा. वेगळ्या पद्धतीने. वेगळ्या पद्धतीने तर होतं ते. अच्छा. आणि पण ते कसं आहे की आपण कुणाला देतो. भारताची अशी खरंच आयडेंटिटी आहे का आज आहे, अजून वर्ल्ड पण आहे. वाईड, की बाबा भारतातनं येणारा माणूस किंवा योगी वगैरे असतात ज्यांच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स आज देखील आहेत, असंही लोकांना वाटतं का? हो, असे खूप कमी लोक आहेत आपण असं म्हणू. पण असं म्हणू की आणि एक मार्केट तयार झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत, पण मी असं म्हणेल की ज्याच्याकडे आहे ते दाखवणार नाही कधीच दाखवणार नाही, आहे ना. आणि ज्या व्यक्तीची जी तयारी आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी ते पोचू शकते असं आहे. म्हणजे ते दाखवण्याची गरज नाही आहे. समज आपण एखादं फुलाचं जर उदाहरण जर घेतलं गार्डनमध्ये, ते फुल फुलल्यानंतर ते फुलाला सांगायची गरज नाही आहे की समज सुगंध घेण्यासाठी तुम्ही या म्हणून, की कारण तो सुगंध पसरतो तो. अगदी अगदी. आणि तो अनुभव असाच आहे. तर ज्या व्यक्तीला तो अनुभव आहे तर ते व्यक्ती नाही सांगणार. असाच एक प्रश्न की आज खूप वेगवेगळ्या कॉस्मेटिक थेरपी घेतात. अगदी खूप वेगवेगळं काय काय खाल्लं जातं, त्याच्यामुळं स्किनवर ग्लो येतो, हे होतं, बॉडी बॅलन्स होते, डाएटचे वेगवेगळे प्लॅन सांगितले जातात. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशी काही लोक किंवा महिला मुली येतात का की मला सुंदर व्हायचं आहे आणि आता मला योग शिकायचा आहे, आणि असं काय झालंय का? 99% तसंच आहे. तुम्ही पण बघत असाल सोशल मीडियावरती पण आहे. आणि याच्याशी संबंधित की तशा पद्धतीचे रिझल्ट त्या मुलींना, महिलांना भेटतात का? हां, भेटतात. पण कसं आहे की त्याच्यासाठी किमान किती महिने, किती वर्ष, किमान किती महिने योग करायला हवा? हां, की त्याच्यामध्ये बरेच अशा मुद्रा पण असतात की मुद्राच्या माध्यमातून पण आपल्याला ग्लो वाढवता येते. अगदी अगदी आहे ना. आणि डेफिनेटली की योग केल्यानंतर एक प्रॉपर बॉडी स्ट्रक्चर निर्माण होते.
तर मेनली आमचं असं फोकस नसतं की बा तुम्ही सुंदर दिसावं, की आमचं असं फोकस असतं की तुम्ही स्वस्त कसं व्हाल. आणि तुम्ही स्वस्त जर व्हाल, तुम्ही रिलॅक्स जर राहाल, तर तुमच्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिकली ग्लो येणार. ऑटोमॅटिक देणार. मग तुम्ही किती कॉस्मेटिक क्रीम वापरा, बेस्ट ब्रँड्स वापरा, ते काहीच तुम्हाला, ठीक आहे तुम्ही जोपर्यंत लावाल तोपर्यंत तुम्हाला ते दिसेल, पण चेहरा धुतल्यानंतर ते परत ते आहे निघून तसंच. जाणार आहे, खरं आहे. पण योगाने काय होतं, नॅचरल ग्लो येते. कारण तुम्ही इंटरनली जर तुम्ही रिलॅक्स असाल, तुम्ही शांत असाल, तुम्ही आनंदित असाल, तर ॲटोमॅटिकली ते ग्लो आहे किंवा एक्सप्रेशन जे आहे त्याच्या माध्यमातून ते रिफ्लॅक्ट होतं. तर त्याच्यामुळे आपण वेस्टर्नर्स का येतात, मग त्यांना त्याचं महत्त्व कळायला लागलं है ना. तर हे सगळे हे नॅचरल पद्धती आहेत की आपण थोडं जरी योग जरी करायला लागलो किंवा योग साधना, ध्यान साधना आपण करायला लागलो तर मग ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ते बदल होत जातात ते. आणि बरेच असे म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ जोक म्हणून मी ज्यावेळेस आमचे प्रोग्रॅम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मी बोलत असतो की जेवढं तुम्ही कॉस्मेटिक्ससाठी खर्च करतात तेवढंच तुम्ही आमच्या आश्रमला तुम्ही डोनेशन करा है ना, की त्याच्या माध्यमातून तुम्हाला अजून आम्ही तुम्हाला सुंदर बनवू. क्या बात आहे, क्या बात. की तेवढं ते योग आणि ध्यानमध्ये ते पॉवर आहे. आत्ताच आपण स्वामी चैतन्य हरी यांच्याशी गप्पा मारल्या आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं गप्पा मारल्या. काही असे बाउन्सर्स देखील टाकण्याचा मी प्रयत्न केला, परंतु त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. एक जागतिक परिप्रेक्ष्यातून योग काय आहे, योग तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडवून आणतो, आणि योग अगदी तुम्ही व्यसनाधीन झालेला असाल किंवा तुम्ही खूप कामाच्या ताणतणावात असाल, तर योग यामध्ये सगळं कसं काम करतो, योग कसा करावा, योग कसा करू नये, याबद्दल देखील स्वामीजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. स्वामीजी, तुम्ही आमच्या ह्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुमच्या योग करणाऱ्या मित्राला, मैत्रिणीला जरूर हा व्हिडिओ टॅग करा, सबस्क्राईब करा, आणि जो योग करणारा नसेल त्याला देखील आवर्जून हा व्हिडिओ टॅग करा, जेणेकरून तो योगाकडे वळेल. धन्यवाद. धन्यवाद स्वामी. धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल. खूप खूप आभार.